नमस्कार, मी मयुरेश कडो आणि तुम्ही पाहताय वर्ल्ड न्यूज बुलेटिन। या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे ती अमेरिकेनं इराणला दिलेल्या अखेरच्या धमकीची। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराण विरोधात संताप व्यक्त केलाय। इराणनं अणु कराराबाबत तत्काळ भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा गंभीर परिणाम होतील असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। तर इराणनं देखील जशास तसं उत्तर देण्याची भाषा केली आहे। अमेरिका आणि इराणमध्ये नेमकं काय घडतंय पाहूयात हा रिपोर्ट। ट्रम्प संतापले, आता युद्ध अटळ। इराणला दिला अखेरचा इशारा। अणु करार करा, अन्यथा युद्धाला सामोरं जा। इराण विरोधात युद्धाची भाषा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आणखी आक्रमक पवित्रा घेतलाय। अणु करारावरून त्यांनी इराणला अखेरचा इशारा दिलाय। अणु कराराबाबत इराण विळकाडूपणा करतोय। इराणनं तत्काळ अणु करार करावा, अन्यथा भविष्यात अमेरिकेकडून लष्करी कारवाईला सामोरं जावं लागेल असा थेट इशाराही त्यांनी दिलाय। जूनमध्ये करण्यात आलेल्या कारवाईपेक्षा पुढील हल्ले अधिक भयंकर असतील असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय। ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर केलेल्या पोस्टमधून हा इशारा दिलाय। वॉशिंग्टनचा संयम सुटत असून तेहरानसाठी वेळ संपत चालली आहे। इराणनं आपल्या अणु कार्यक्रमाबाबत त्वरित करार करावा, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल। वेळ खूप महत्वाची आहे। याआधी सांगितल्याप्रमाणे करार करा। USS अब्राहम लिंकन या विमानवाहू युद्धनौकेच्या नेतृत्वात भव्य आरमार इराणच्या दिशेनं रवाना झालंय। गरज पडल्यास ही युद्धनौका आक्रमकतेनं कारवाई करण्यास सज्ज आहे। इराणला वाटाघाटीसाठी आता ही अखेरची संधी असेल असं ट्रम्प यांनी म्हटलंय। जूनमध्ये इस्रायल इराण दरम्यान झालेल्या 12 दिवसांच्या युद्धानंतर अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यांचाही ट्रम्प यांनी उल्लेख केलाय। तेव्हा जर इराणनं अमेरिकेचं ऐकलं असतं तर ऑपरेशन मिडनाईट हॅमरमुळे इराणचं मोठं नुकसान झालं नसतं असा दावा ट्रम्प यांनी केलाय। दुसरीकडे इराणनं मात्र धमक्यांसोबत वाटाघाटी होऊ शकत नाहीत असं म्हणत कोणत्याही चर्चेला नकार दिलाय। अमेरिकेनं हल्ला केल्यास अमेरिका आणि इस्रायल विरोधात जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल अशी आक्रमक भूमिका इराणनं घेतली आहे। त्यामुळे येत्या काळात परिस्थिती आणखी बिघडणार हे उघड स्पष्ट आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। अमेरिका आणि इराणमधला तणाव दिवसेंदिवस वाढतोय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली असली तरी मध्य पूर्वेत अमेरिकेची लष्करी उपस्थिती वाढवण्यात आली आहे। सध्या या भागात 6 अमेरिकी युद्धनौका, 1 विमानवाहू युद्धनौका आणि इतर लष्करी जहाजं तैनात करण्यात आली आहेत। गेल्या 48 तासात USS डेल्बर्ट डी ब्लॅक ही विध्वंसक युद्धनौका मध्य पूर्वेत दाखल झाली आहे। दुसरीकडे इराणनंही युद्धाची तयारी वाढवत इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सला 1000 नवीन ड्रोन्स दिले आहेत। या घडामोडींमुळे संपूर्ण मध्य पूर्वेत तणावाचं वातावरण निर्माण झालंय। अमेरिकेनं इराणला निर्वाणीचा इशारा दिलेला असतानाच इराणनंही आपला बी प्लॅन तयार केलाय। त्याचाच एक भाग म्हणजे इराणनं अमेरिकेला पाठिंबा देणारे सुन्नी देश आपल्या टार्गेटवर ठेवलेत। काय आहे इराणची रणनीती? अमेरिकेला रोखण्यासाठी इराणनं कोणते प्लॅन आखले आहेत पाहूयात हा रिपोर्ट। इराणचे खतरनाक 4 प्लॅन। खोमेनींच्या टार्गेटवर सुन्नी देश। अमेरिका समर्थक देशांशी युद्ध छेडणार। अमेरिकेची विनाशकारी युद्धनौका USS अब्राहम लिंकन इराण जवळ आलेली असतानाच इराणचं लष्करही सावध झालंय। इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी आणि त्यांच्या कमांडरनी 4 टप्प्यांचा प्लॅन तयार केलाय। हा प्लॅन जर यशस्वी झाला तर अमेरिका इराण युद्धातून माघार घेईल। याशिवाय शिया सुन्नी राष्ट्रांमध्ये युद्ध होऊन त्याचे 2 भाग होतील अशी रणनीती आहे। मध्य पूर्वेत अमेरिकेला पाठिंबा देणारे सौदी अरब, जॉर्डन, कतार, संयुक्त अरब अमिरात म्हणजेच UAE, यमन, सिरिया, कुवेत हे सुन्नीपंथीय देश आहेत। तर इराण, इराक, अझरबैजान, बहरीन आणि लेबनॉन हे प्रमुख शिया बहुल देश आहेत।
इराणमध्ये काय शिस्त आहे पाहूया. प्लॅन ए मध्ये अमेरिकेची USS अब्राहम लिंकन युद्धनौका नष्ट करणं. प्लॅन बी मध्ये अमेरिका समर्थक देशांवर हल्ला करणं. प्लॅन सी मध्ये सुन्नी देशांविरुद्ध जमिनीवर युद्ध सुरू करणं आणि प्लॅन डी मध्ये जागतिक व्यापार मार्ग बंद करणं यांचा समावेश आहे. त्याशिवाय सुन्नी देशांमध्ये गृहयुद्ध छेडण्याचा आणि अमेरिकेला दिलेला पाठिंबा मागे घेण्यासाठी दबाव टाकण्याची ही इराणची रणनीती आहे. इराणनं आपली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र जॉर्डन, UAE, सौदी अरेबिया, मिस्र या सुन्नी अरब देशांच्या दिशेनं सज्ज ठेवली आहेत. इराकमधील संघटनांच्या मदतीनं जॉर्डनमधील राजेशाही अस्थिर करून गृहयुद्ध सुरू करण्याचा प्लॅन आहे. शिया बहुल देश इराक, येमेन आणि लेबनॉनमधील आपल्या प्रॉक्सी संघटनांद्वारे इराण या देशांविरुद्ध जमिनीवर युद्ध सुरू करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय युरोपला अरब देशांशी जोडणारा लाल समुद्र हा महत्वाचा सागरी मार्ग रोखण्याचाही इराणचा प्रयत्न असणार आहे. इराणच्या संसदेनं जगातील सर्वात महत्वाचा तेल वाहतूक मार्ग होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर केलाय. या सामुद्रधुनीतून दररोज 20 दशलक्ष बॅरल तेलाचा व्यापार केला जातो, जी जागतिक सागरी तेल व्यापाराच्या अंदाजे 25 ते 27% आहे. मार्ग बंद केल्यामुळे तेलाच्या किमती वाढतील, ज्यामुळे युरोप ते आशियापर्यंतच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम होईल. त्यामुळे अमेरिका इराण युद्ध झालं तर त्याची झळ संपूर्ण जगाला बसणार हे निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर आता ट्रम्पनं इराणवर हल्ल्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकेच्या निशाणावर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी आहेत. त्यामुळे इराणच्या लष्करानं खोमेनी यांच्या भोवती कसं सुरक्षा कवच उभारलंय ते देखील पाहूयात. महायुद्धाचं काउंटडाऊन सुरू. ट्रम्पची धमकी, खोमेनी बंकरमध्ये. इराण अमेरिका संघर्ष नव्या वळणावर. इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच अमेरिकेनं इराणला दिलेल्या धमकीमुळे इराणमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. अमेरिकेची नवी F-35 लढाऊ विमानं इस्रायलमध्ये दाखल झाली असून USS अब्राहम लिंकन 90 ही विमानवाहू युद्धनौका ही इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे इराण अमेरिकेच्या हल्ल्यापासून स्वतःची आणि सर्वोच्च नेत्यांची सुरक्षा करण्यासाठी काय तयारी करतोय पाहूयात. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांना तेहरान मधल्या एका बंकरमध्ये लपवण्यात आलंय. हे बंकर अत्यंत सुरक्षित असून या बंकरमध्ये एकमेकांशी जोडलेले बोगदे आहेत. तर दुसरीकडे अयातुल्ला खोमेनींचा मुलगा मसूद खोमेनीला इराणची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सरकार आणि इराणच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये मसूद संपर्क घडवून आणतोय. दरम्यान जॉर्डनमध्ये अमेरिकेनं लढाऊ विमानं तैनात केल्यामुळं इराणच्या हवाई संरक्षणाला भेदणं अमेरिकेसाठी शक्य होणार आहे. दुसरीकडे चीननं इराणला लष्करी मदत पाठवल्याची चर्चा आहे. त्यामुळे इराणमधील या गुप्त बंकरमधून खोमेनींचं अपहरण करणं अमेरिकेला शक्य होणार का, याकडे जगाचं लक्ष लागलंय. रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. अमेरिका आणि इराणमधला संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चाललाय. इराण अमेरिकेवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्यामुळे इराणचे मित्र देश अलर्ट मोडवर आलेत. अमेरिकेनं इराणवर थेट हल्ला केला तर मित्र राष्ट्रांची भूमिका काय असेल? मित्र राष्ट्रांनी नेमकी काय तयारी केली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. इराण करणार अमेरिकेवर हल्ला? इराणच्या मदतीला रशिया आणि चीन. रशिया चीनच्या एंट्रीनं महायुद्ध भडकणार? अमेरिकेला न जुमानणाऱ्या इराणवर डोनाल्ड ट्रम्प हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. मात्र त्याच दरम्यान आता इराणच्या समर्थनात रशिया आणि चीननंही उडी घेतली आहे. इराणचे सर्वेसर्वा आयातुल्ला खोमेनींसाठी पुतीन आणि जिनपिंग मैदानात उतरले. एवढंच नाही तर लढाऊ विमानांसह मोठ्या प्रमाणात युद्ध साहित्य इराणमध्ये लँड करण्यात आलंय. चीन आणि रशियानं अमेरिकेच्या विरोधात कशी रणनीती आखली आहे
पाहूया. 56 तासात 16 लढाऊ विमानांच्या माध्यमातून युद्ध साहित्य इराणमध्ये उतरवलं. इराणला चीनी HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीमचा पुरवठा. रशियानं इराणला S-400 एअर डिफेन्स सिस्टीम पाठवली. व्हेनेझुएलाचा घास घेतल्यानंतर ग्रीनलँड, कॅनडा, क्युबा, पनामा, मेक्सिकोच नाही तर इराणवर हल्ला करण्याचा डाव डोनाल्ड ट्रम्प यांनी आखला होता. त्यासाठी B-2 बॉम्बर्स आणि US अब्राहम युद्धनौकाही तैनात करण्यात आल्या. त्यामुळे अमेरिका इराणवर कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची शक्यता असतानाच आता शत्रूचा शत्रू आपला मित्र याप्रमाणे रशिया आणि चीन इराणच्या मदतीला धावलेत. त्यामुळे युद्धाचा भडका उडाल्यास त्याचा अमेरिकेलाही फटका बसण्याची शक्यता आहे आणि त्याचाच इशारा इराणचे विदेश मंत्री अब्बास राक्शींनी दिलाय. अमेरिकेनं हल्ला केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीच इराणनं दिली आहे आणि आता परिस्थिती बदलली. इराण युद्धाच्या तयारीत आहे. त्यामुळे अमेरिकेनं हल्ला केला आणि इराणच्या बाजूनं रशिया आणि चीन युद्धात उतरलं तर तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची शक्यता. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आंतरराष्ट्रीय राजकारणातून आणखी एक मोठी बातमी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा सरकारला 100% आयात शुल्काचा कडक इशारा दिलाय. कॅनडाचे चीनसोबत वाढते व्यापारी संबंध आणि गुंतवणूक अमेरिकेसाठी चिंतेचा विषय ठरत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. चीन कॅनडाला जिवंत गिळंकृत करेल आणि तिथली जीवनशैली नष्ट करेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. कॅनडाचे चीनसोबत करार मागे न घेतल्यास आर्थिक नाकेबंदी करण्याचा इशारा आता ट्रम्प यांनी दिलाय. व्हेनेझुएला आणि ग्रीनलँडवर लक्ष केंद्रित केलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना आता कॅनडा देखील हवाय. त्यांनी कॅनडा जिंकण्याबाबत संकेत दिलेत. त्यावरून जागतिक पातळीवर वातावरण चांगलंच तापलंय. अमेरिकेला का हवाय कॅनडा, पाहूयात रॅई रिपोर्टमधून. युद्धखोर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचा घास घेतल्यानंतर आपला मोर्चा ग्रीनलँडकडे वळवला. मात्र फक्त ग्रीनलँडच नाही तर ट्रम्प यांनी आता थेट कॅनडावर दावा सांगितलाय. साम्राज्य विस्ताराचं स्वप्न पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएला, कॅनडा, आर्क्टिक आयलँड आणि ग्रीनलँडला अमेरिकेच्या नकाशात दाखवून युरोपियन महासंघाची खिल्ली उडवली. याच फोटोनंतर आता कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी ट्रम्पला थांबवा, ट्रम्प गुंडागर्दी करत असल्याची टीका केली. एवढंच नाही तर कॅनडा ग्रीनलँडच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचंही मार्क यांनी म्हटलंय. On Arctic sovereignty, we stand firmly with Greenland and Denmark and fully support their unique right to determine Greenland's future. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून डोनाल्ड ट्रम्प हे वादग्रस्त निर्णय घेत आहेत. भारतावर लादलेला टॅरिफ, तेलासाठी व्हेनेझुएलावर केलेला हल्ला आणि त्यानंतर मेक्सिको, क्युबा, पनामा तलाव, कॅनडा, ग्रीनलँड, दियोगी गार्सिया ही बेटं ताब्यात घेण्याची राक्षसी महत्वाकांक्षा ट्रम्प यांनी ठेवली आहे. त्याबरोबरच इराणवर हल्ल्याची योजनाही आखली आहे. We're building a golden dome that's going to, just by its very nature, going to be defending Canada. Canada gets a lot of freebies from us, by the way. They should be grateful also, but they're not. I watched your Prime Minister yesterday. He wasn't so grateful. But they should be grateful to us. Canada lives because of the United States. Remember that, Mark, the next time you make your statements. टॅरिफची धमकी तर ते सातत्यानं देत आहेत. ट्रम्पच्या या हेकेखोरपणामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं जाण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. एकीकडे ट्रम्प यांनी सगळ्या देशांविरोधात टॅरिफ बॉम्ब टाकलाय तर दुसरीकडे अमेरिकेत त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. अमेरिकेच्या मिनियापोलिसमध्ये ट्रम्प प्रशासनाच्या इमिग्रेशन धोरणाविरोधात जनक्षोभ उसळला. 10 फॅरेनहाइट कडाक्याच्या थंडीत देखील हजारो नागरिक ICE कारवाईच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले होते. या ऐतिहासिक जनरल स्ट्राईकमुळे मिनियापोलिसमधील शाळा, दुकानं आणि बाजारपेठा पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे इथलं जनजीवन देखील विस्कळीत झालं होतं. आमचे शेजारी सुरक्षित नसतील तर आम्ही काम करणार नाही अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली. या आंदोलनाची धग आता संपूर्ण अमेरिकेत पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आता बातमी आहे रशिया युक्रेन युद्धासंदर्भातली. रशियानं युक्रेनमध्ये घुसून मोठा हल्ला केलाय, त्यामुळे पुन्हा एकदा वाद चिघळण्याची स्थिती आहे. रशियानं यावेळी युक्रेनच्या कोणत्या शहरांना लक्ष्य केलंय, या हल्ल्यात युक्रेनचं किती नुकसान झालंय पाहूयात या रिपोर्टमधून. रशिया युक्रेन युद्ध पुन्हा पेटलं. रशियाचा युक्रेनवर विध्वंसक ड्रोन हल्ला. युक्रेनचे लष्करी तळ उद्ध्वस्त. रशिया युक्रेनमधील तणाव आता दिवसेंदिवस चिघळत चाललाय. अशातच रशियानं युक्रेनच्या लष्करी तळांना लक्ष्य करत विध्वंसक ड्रोन हल्ला केलाय. युक्रेनची लष्करी ताकद मोडून काढण्यासाठी रशियानं युक्रेनमधील कोणत्या शहरांना टार्गेट केलंय पाहूया. युक्रेनमधील कुपियास्कमध्ये 2 युक्रेनियन लष्करी तळांना ड्रोननं उद्ध्वस्त करण्यात आले. खैरसनमध्ये रशियाचा मोठा बॉम्ब हल्ला झालाय. रशियाकडून खार्किवमध्ये एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात शाळेची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. कीवमध्येही एका मोठ्या निवासी इमारतीला रशियन क्षेपणास्त्रानं लक्ष्य केलंय. दरम्यान रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील वेगवेगळ्या शहरात लागलेल्या आगी विझवण्यासाठी युक्रेनचं अग्निशमन दल जीवाची बाजी लावते. मात्र रशियाकडून सातत्यानं होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांमुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे रशिया युक्रेनमधील संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चाललाय. अशातच आता रशियानं केलेल्या ड्रोन हल्ल्यांना युक्रेन कसं प्रत्युत्तर देतोय ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता एक वेगळी बातमी. जगात आपल्या भव्य दिव्य कल्पक अशा प्रकल्पांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दुबईनं आता एका अनोख्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. दुबईत जगातील पहिली गोल स्ट्रीट बनवण्यात येणार आहे. या स्ट्रीटला सोने का घर असंही म्हटलं जात आहे. कशी असेल ही गोल स्ट्रीट पाहूया. दुबईत होणार जगातील पहिली गोल स्ट्रीट. इमारत आणि रस्ताही बनवणार सोनेरी. एका छताखाली 1000 सोन्याची दुकानं. दुबई म्हटलं की डोळ्यांसमोर उभ्या राहतात गगनचुंबी इमारती, तिथले भव्य दिव्य रस्ते आणि तिथलं उंची राहणीमान. याच दुबईत आता आणखी एक इतिहास रचला जाणार आहे. इथं चक्क गोल स्ट्रीट बनवण्यात येणार आहे, तीही सोन्याची. याला सोने का घर असंही म्हटलं जातंय. अलीकडेच या गोल स्ट्रीटचा एक व्हिडिओ जारी करण्यात आलाय. दुबईला सोन्याच्या व्यापाराचं जागतिक केंद्र बनवणं हा या मागचा मुख्य उद्देश आहे. महत्त्वाचं म्हणजे ही जगातील पहिलीच गोल स्ट्रीट, म्हणजेच जगातील सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ असेल. दुबईतील प्रसिद्ध डेरा परिसरात ही गोल स्ट्रीट तयार करण्यात येणार आहे. हा परिसर आधीच सोन्याच्या व्यापारासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या नवीन डिस्ट्रिक्टमध्ये रिटेल दुकानं, होलसेल ट्रेडिंग, सोन्याच्या विटा आणि गुंतवणुकीशी संबंधित सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असतील. विशेष म्हणजे इथं तब्बल 1000हून अधिक रिटेल सोन्याची दुकानं असणार आहेत. ही दुकानं पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतील. हा प्रोजेक्ट दुबईचा अर्थ विभाग आणि पर्यटन विभागांतर्गत राबवला जातोय. सोनं म्हणजे दुबईची संस्कृती, वारसा आणि समृद्धीचं प्रतीक आहे. या प्रोजेक्टमुळे सोन्याचं जागतिक केंद्र म्हणून दुबईची आता ही गोलस्थानाचा केंद्रबिंदू ठरतील. हा प्रोजेक्ट दुबईचा अर्थ विभाग आणि पर्यटन विभागांतर्गत राबवला जातोय. सोनं म्हणजे दुबईची संस्कृती, वारसा आणि समृद्धीचं प्रतीक आहे. या प्रोजेक्टमुळे सोन्याचं जागतिक केंद्र म्हणून दुबईची प्रतिमा आणखी मोठी होईल. बुर्ज खलिफा आणि पाम आयलँड नंतर आता ही गोल स्ट्रीट दुबईची नवी ओळख बनेल. या रस्त्याचं नेमकं डिझाईन, लोकेशन आणि तो पूर्ण होण्याच्या मुदतीची संपूर्ण माहिती टप्प्याटप्प्यानं जाहीर केली जाणार आहे. हा प्रकल्प केवळ व्यापारालाच नव्हे तर पर्यटनालाही एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल असा विश्वास इथल्या सरकारनं व्यक्त केलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. जगभरातल्या इतरही घडामोडी जाणून घेणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता जगभरातल्या इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूयात अर्थात झटपट. बातमी अमेरिकेतून. अमेरिकेला भीषण हिमवादळानं तडाखा दिला असून संपूर्ण देश गोठलाय. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 7.5 लाख घरांचा वीज पुरवठा खंडित झालाय. न्यूयॉर्कपासून टेक्सासपर्यंत जनजीवन विस्कळीत झालंय. भीषण हिमवादळामुळे 18 राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. या हिमवादळाचा फटका विमान आणि रस्ते वाहतुकीला देखील बसलाय. तापमान उणे 25 अंशांपर्यंत गेल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. तिकडे अफगाणिस्तानमध्येही मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीनं हाहाकार माजलाय. या ठिकाणी आतापर्यंत 61 जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झालाय. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या या निसर्गाच्या प्रकोपामुळे 450हून अधिक घरं उद्ध्वस्त झाली आहेत तर 110 जण जखमी झालेत. कडाक्याच्या थंडीमुळे अनेक महत्त्वाचे महामार्ग बंद झाले असून राजधानी काबूलचाही संपर्क तुटलाय. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये. कोलंबिया आणि व्हेनेझुएलाच्या सीमेवर असलेल्या नॉर्टे द सँटनर प्रांतात बुधवारी एक भीषण विमान अपघात झाला. सॅटिना एअरलाइन्सचं एक विमान कोसळून 15 जणांचा जागीच मृत्यू झालाय. या विमानानं बुधवारी दुपारी कुक्टा इथून ओकानासाठी उड्डाण केलं. उड्डाणानंतर ओकाना इथं लँडिंग होण्यापूर्वीच विमानाचा एटीसीशी असलेला संपर्क अचानकपणे तुटला. विमान बेपत्ता झाल्याचं समजताच प्रशासनानं तातडीनं शोधमोहीम हाती घेतली. काही तासांच्या शोधानंतर दुर्गम डोंगराळ भागात या विमानाचे अवशेष सापडले. फिलिपाईन्सच्या दक्षिण भागात एका बेटाजवळ मोठी दुर्घटना घडली आहे. एक बोट बुडाली आहे. सोमवारी पहाटे 350हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी ही बोट समुद्रात बुडाली. या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून 28 जण बेपत्ता आहेत. बचाव पथकानं 301 प्रवाशांना सुखरूप वाचवलंय. ही एक इंटर आयलंड कार्गो आणि पॅसेंजर फेरी होती जी झांबोआंगा या बंदरातून सुलू प्रांतातल्या जोलो बेटाकडे जात होती. यामध्ये 332 प्रवासी होते आणि 27 क्रू मेंबर्स होते. मध्यरात्रीनंतर बोटीमध्ये अचानकपणे तांत्रिक बिघाड झाला आणि बोट बुडू लागली. या बातमीसह वर्ल्ड न्यूज मध्ये इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा साम टीव्ही.